श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 7वा. जनस्वभाव निरूपण. श्रीराम. जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. श्रीराम. लोकांचा स्वभावच फार लोभी आणि स्वार्थी असतो. आरंभीच देव असा शब्द उच्चारतात तेव्हाच मला काही द्यावे अशीच वासना त्यांच्या मनात असते. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीच मागती. श्रीराम. ते काहीच भक्ती करीत नाहीत आणि त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असते. जसे एखाद्या नोकराने काहीच सेवा न करता मालकाकडे पगार मागावा, तसे त्यांचे वागणे असते. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी. श्रीराम. जगात कष्ट केल्याशिवाय फळ कधी मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय राज्यही मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय जगात कुठलेही कार्य सिद्ध होत नाही. आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते, हे हीन जन. श्रीराम. आळसाने कार्याचा नाश होतो ही गोष्ट तर प्रत्यक्ष अनुभवाला येते, आणि तरी हीन माणसाची कष्ट चुकवण्याकडे प्रवृत्ती असते. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती, आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. श्रीराम. जे आधी कष्टाचे दुःख सोसतात ते पुढे सुखरूपी फळ भोगतात. जे आधी आळसाचे सुख भोगतात ते पुढे दुःखी होतात. येह लोक अथवा परलोक, दोहींकडे सारखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. श्रीराम. इहलोक आणि परलोक दोन्हीकडे हा विचार सारखाच लागू पडतो, म्हणून दूरदृष्टीचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. श्रीराम. जे लोक जितके मिळवतात ते सर्व खर्च करून टाकतात, ते कठीण काळ ओढवला असता मरून जातात. जे लोक दूरदृष्टीने वागतात तेच भले होय. येह लोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ, संचिते विण व्यर्थ जीत मेले. श्रीराम. इहलोकातील धनधान्याचा संग्रह आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह ज्यांच्या जवळ नसतो ते जिवंत असूनही मेल्यासारखेच होय. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मानी वाचविना तो आत्महत्यारा. श्रीराम. आणि एकदा मेल्यानेही सुटका होत नाही, पुन्हा पुन्हा जन्मास येऊन यातना भोगाव्या लागतात. याप्रमाणे जो स्वतः आपले नुकसान करून घेतो, स्वतःच न वाचवता उलट मारतो, तो आत्महत्यारा जाणावा. प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. श्रीराम. याप्रमाणे जो प्रत्येक जन्मात आत्मघात करून घेतो, त्याच्या जन्म मरणाचे गणित कोण करणार? म्हणून माणसाने जन्म मृत्यू कसा चुकेल याबद्दल विचार करावा. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. श्रीराम. सर्व प्राणी मात्र असे म्हणतात की देवच सर्व काही करतो, पण त्याच्या भेटीचा लाभ होण्याची संधी अकस्मात प्राप्त झाली आहे, म्हणजे मनुष्य देह लाभला आहे. विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकी जनी. श्रीराम. नरदेहात विवेकाचा लाभ झाला तर तत्काळ परमात्म्याची प्राप्ती होते, आणि विवेकी लोकांची संगत लाभली तर विवेकाची प्राप्ती होते. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकाच एक म्हणो नये की. श्रीराम. वास्तविक देव एकच आहे, पण लोक अनेक देव मानतात, त्या अनेकांना एक म्हणू नये. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या विण कितेक जीव उगेच बोलती. श्रीराम. देवाचे कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राय कळला पाहिजे, तसा तो कळला नसताना कित्येक जण उगीचच बोलत असतात. उगेच बोलती मूर्खपणे,
शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागे उपाव करणे, ऐसे झाले श्रीराम. आपला शहाणपणा दाखविण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी मूर्खपणाने बोलतात, पण तृप्तीसाठी उपाय केले पाहिजेतच. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतची राहिले, करंटे जन श्रीराम. ज्यांनी उदंड कष्ट केले त्यांना भाग्याने भोगांची प्राप्ती झाली. इतर जे काही न करता उगीच नुसती बोलतच राहतात ते अभागी असतात. करंट्याचे करंट लक्षण, समजोन जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण, करंट्यास कळेना श्रीराम. विचक्षण म्हणजे विवेक संपन्न लोक असतात. ते करंट्या माणसाचे करंट लक्षण समजून जातात, पण भल्या माणसाचे उत्तम लक्षण करंट्या माणसाला कळत नाही. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी, ऐसी वाटे श्रीराम. त्याची कुबुद्धी वाढल्याने त्याला शुद्धी म्हणजे भानच नसते, त्यामुळे कुबुद्धीच त्याला सुबुद्धीसारखी वाटते. मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार श्रीराम. ज्याची मनुष्यत्वाची जाणीवच नाहीशी झाली आहे, त्याचे बोलणे खरे कसे मानावे. त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने शून्याकार झालेला असतो. विचारे येह लोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे श्रीराम. विचारामुळेच इहलोकी परलोकी कल्याण होते. विचारानेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्य विवेक केला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.